उल्हासनगर मधील प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप उमेदवार धनंजय बोडारे यांनी लावलेला भाजपाचा झेंडा जाळला। याबाबत भाजपा कार्यकर्ते जय शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून 2 इसमांना अटक इसमांमध्ये भाजपाचा माजी मंडळ अध्यक्ष कमल पंजाबी आणि भारत आहुजा यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। सकाळी समजलं मला की सकाळी साधारणतः 8:30-9च्या दरम्यान इथं भाजपची भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी लावलेली पट्टी ज्या निशाण आहे ती खाली पडलेली आहे आणि अर्धवट जाळलेली ती स्वतः एडिट केली पोलिसांना कळल्यानंतर पोलीस तिथे गेले। मी स्वतः गेलो तो काही नाही। त्यानंतर तिथून पोलीस स्टेशन लागले। पोलीस स्टेशनला स्थानिक आमचे मंडळ अध्यक्ष होते जय शर्मा आणि अरुण शेट्टी पक्ष कार्यालय सांभाळतात। त्यांनी रितसर अज्ञात इस्मान विरुद्ध त्यावेळेस काहीच माहित नव्हतं, अजून माहित नव्हतं की कोणी जाळलेलं आहे। पण अज्ञात इस्मान विरुद्ध तक्रार दाखल केली साधारणतः दुपारी 12 वाजता। त्यानुसार पोलिसांची कारवाई चालू आहे। हे नैराश्यातून आणि हारण्याच्या भीतीनं हे केलेलं काम आहे। एक घाणेरडी प्रवृत्ती लढाई समोरासमोर लढायची अशा प्रकारचं पोपटपणा त्यांना हे नाही, बरोबर नाही। आणि म्हणून हे निराशेतून हार होईल या भीतीने केली कृत्य हे अजून मला आता समज तुमच्यावरती असं झालेलं आहे। नक्कीच आता विरोधी पक्षाकडे पक्षासाठीच करतात ते। आता या ठिकाणी विरोधी पक्षाने तर हे जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी केलेले विरोधी पक्षाचे त्यांच्या इशाऱ्यावर किंवा त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या इशाऱ्याने केलेले। प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, उल्हासनगर।